बघू शकता समोर छोट्या छोट्या रूपामधल्या आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. सुरुवातीला इकडे समोरच बघू शकता त्या रॅकमध्ये मोहराच्या आसन दाखवलेलं आपल्याला आणि त्याच्यावरती बाप्पा बसलेला पाहायला मिळतोय. खूप छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. फक्त ना मित्रांनो आपण बाप्पाच्या ना गोड अशी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते आणि या मूर्तीला ना आपल्याला बघू शकता पोशाख वगैरे ना पूर्ण दाखवलेलं आहे. बघू शकता मोरपिशी कलरमध्ये आहे आणि शेलासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाप्पा तिकडे रेडी होतो आहे आणि या साईडला इकडे पेंटिंगचं काम चालू आहे. दादा पेंटिंग करतो आहे. बघू शकता ॲक्रेलिक कलरचा पेंट चालू आहे इकडे. बघू शकता मित्रांनो आता आहे ना लवकरच आहे ना आषाढी एकादशी येणार आहे आणि त्यासाठी त्यांनी रिलेटेड आहे ना इकडे बघू शकता वारकरी आपल्याला आपली संस्कृती दर्शवणारी अशा छोट्या अशा मूर्त्या पाहायला मिळतात. बघू शकता आपला जो मुंबईचा राजा होता ना त्याची इथे प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान अशी मूर्ती साकारलेली आहे इकडे. बघू शकता ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो खूप युनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. गरुड दाखवलेला नाही, गरुडावरती आहेत ना तुकाराम महाराजांच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. ओम दाखवलेला आहे बॅक साईडला आणि त्याच्यावरती आपल्याला बाप्पा विराजमान आहे आणि बाप्पाला गुलाबी कलरमध्ये धोतर दाखवलेलं आहे. तसेच गुलाबी आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये फेटा आहे. स्वरूपामधली मूर्ती आहे, बालगणेशा स्वरूपामधली मूर्ती आहे. बघू शकता डोळ्यांची आखणी असेल, कपाळावरती चंद्रकोर दाखवलेली आहे. मुकुटावरती आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. तसेच हा बाप्पा आहे ना कमळावरती बसलेला आहे. बघू शकता खूप छान वाटतो आहे. स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. बघू शकता खूप छान आहेत म्हणजे. आणि या ब्राह्मणी स्वरूपामध्ये बाप्पांच्या खासियत म्हणजे ना मित्रांनो सिम्पल लुकमध्ये पण आहेत ना डोळे आहेत ना बाप्पाचे खूप म्हणजे असे बोलके आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण यांना लालबागला आलो आणि लालबागला येण्याचं कारण म्हणजेच ना आता गणेशोत्सव जवळ येतो आहे. तर आपण यांना मित्रांनो दरवर्षी ना लालबागमध्ये आपल्या गणसंकुल या कार्यशाळेच्या इथे ना भेट देत असतो. करी रोडपासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती असणारी ही कार्यशाळा म्हणजे आपली गणसंकुल कार्यशाळा. आणि इथे ना आपण दरवर्षी येतो ना त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला युनिकवाल्या मूर्त्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. म्हणजे घरगुती आपल्या मूर्त्या असतात त्यासुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सार्वजनिकवाल्या मूर्त्या असतात ना त्यासुद्धा आपल्या इकडे पाहायला मिळतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीलाच आहे ना श्री गणेश कार्यशाळा आहे ना तिकडे आपण आलेलो आहोत. आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे ना इथे आपल्याला घरगुती मूर्त्या आहेत ना 2 फुटापासून ते अगदी 2.5, 3, पावणे 3 अशा सर्व प्रकारच्या आपल्याला ना घरगुती मूर्त्या पाहायला मिळतात. तर त्या सर्व आपण पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गेटमधून आत आल्यानंतर ना मित्रांनो सुरुवातीलाच ना आपल्याला डाव्या साईडला ही श्री गणेश चित्रशाळा आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता त्याचे मूर्तिकार आहेत सुनील धीरज पांचाळ आणि त्यांच्या समोर आपल्याला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिसतो आहे. आणि तसेच ना इकडे डिस्प्लेला सुद्धा आहेत ना खूप छान आपल्याला ना बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. बघू शकता थोडं आपण जवळून जाऊन बघूया. बघू शकता समोर छोट्या रूपामधल्या आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. मागे तिकडे ती सुद्धा बघू शकता पगडी वगैरे आहे, मोत्यांचं त्याला का पगडीवरती काम केलेलं आहे त्याच्यावरती. तसेच ही सुद्धा बघू शकता फेट्यावर डायमंडवर काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढे या साईडला ही श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये आहे. बघू शकता फेटा एकदम छान वाटतं म्हणजे पिंक कलर, बेबी पिंक कलर आहे त्याच्यावर सुद्धा. बघू शकता मित्रांनो बाल रूपातल्यात ना आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. खूप छान अशा मूर्त्या आहेत. बघू शकता साईडल्यात ना आपल्याला मित्रांनो 2.5 फुटाची आहेत ना लालबागच्या राजाच्या स्वरूपामधली एक मूर्ती आहे. तिलासुद्धा डायमंड वर्क केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसंच इकडे ही सुद्धा बघू शकता सेम साईजला आहे मूर्ती. आणि या मूर्तीला सुद्धा आपल्याला पोशाख वगैरे पूर्ण पाहायला मिळतो आहे. तसं या साईडला सुद्धा बघू शकता ही सुद्धा मूर्ती खूप छान वाटते. बघू शकता सिम्पल लुकमध्ये. तर चला आता आपण आहे ना इकडून आतल्या साईडला जाऊया आणि आतमध्ये ना सर्व मूर्त्या आहेत त्या पाहायला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता ना आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता टोटल आहेत ना 3 रॅकवरती आहेत ना आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर आपण याला सुरुवात आहे मूर्त्या पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला इकडे समोरच बघू शकता त्या रॅकमध्ये मोहराच्या आसन दाखवलेलं आपल्याला आणि त्याच्यावरती बाप्पा बसलेला पाहायला मिळतो आहे. खूप छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती समोर. त्या बाजूला ही सुद्धा बघू शकता लोड दाखवलेलं एक साईडला पिवळ्या कलरमध्ये आहे आणि लोडवरती बाप्पा बसलेला दाखवलेला आपल्याला. खूप छान वाटते ही सुद्धा मूर्ती आहे. 2 फुटाच्या आपल्याला आता मूर्त्या पाहिल्यात आपण या दोन्ही पण. पुढे ही सुद्धा बघू शकता एकदम सिम्पल लुकमध्ये आहे. चतुर्भुजामध्ये ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि मूर्तीच्या हातामध्ये बघू शकता आपल्याला बाप्पाला आवडणारा मोदकसुद्धा पाहायला मिळतो आहे. या साईडला समोरसुद्धा बघू शकता महाराजा पोजमधली आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. म्हणजे अजून या मूर्तीचं डायमंड वर्क केलं ना तर खूप छान वाटेल ही सुद्धा मूर्ती. बघू शकता पुढे इकडे ही सुद्धा एक मूर्ती आहे. बघू शकता शंकू दाखवलेला आहे खाली
त्याच्यावरती हा आपल्याला बाप्पा बसलेला पाहायला मिळतो आहे आणि वन साईड पोच असलेला हा बाप्पा आहे, बघू शकता. पुढे समोर बघतो ना आता आपण आपल्याला तिरुपतीच्या स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता. कपाळावरी गंध असेल, मुकुटावरती आहे ना त्याच्या डायमंड वर्क केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसेच डोळ्यांची आखणीसुद्धा खूप बारीक केलेली आहे. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना आपल्याला पूर्ण जे आभूषण दाखवलेले आहेत ना त्यांनासुद्धा डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. खूप छान वाटते ही मूर्तीसुद्धा. पुढे ही सुद्धा एक बघू शकता मोरावरती बसलेला आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. खूप छान वाटते मूर्ती, बघू शकता. मोर दाखवलेला आहे आणि त्याच्या एक साईडला आपल्याला पिसारा पाहायला मिळतो आहे आणि त्यावरती बाप्पा बसलेला आहे. आणि ही सुद्धा मूर्ती बघू शकता, खूप छान वाटते. कपाळावर गंध असेल, तसेच डोळ्यांची आखणी आणि डिटेलिंगमध्ये आपल्याला ही बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. म्हणजेच जे पेंटिंग वगैरे केलेलं ना खूप छान वाटते. कलर कॉम्बिनेशन असेल बाप्पाच्या धोतीचा किंवा जो शेला आहे तो त्याचा खूप छान वाटते. समोर ही सुद्धा मूर्ती एक छान वाटते, बघू शकता. तेजूकायाचा जो आपला गणपती आहे त्याच्या रूपामधला बाप्पा पाहायला मिळतो आहे. पुढे यासुद्धा बघू शकता, खूप छान वाटते, सिम्पल लुकमध्ये. आणि या मूर्तीला ना आपण बघू शकता बाप्पाच्यात ना गालावरती खळी पाहायला मिळते, खूप छान वाटते ही सुद्धा. पुढे ही सुद्धा एक आहे मूर्ती, बघू शकता. बैठक स्वरूपामध्ये लोड दाखवलेलं एक साईडला. आणि पुढे इकडे ना बघू शकता उंदीर मामासुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. मित्रांनो आपण बाप्पाच्या ना गोड आपशी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. आणि या मूर्तीला ना आपल्याला बघू शकता पोशाख वगैरे ना पूर्ण दाखवलेलं आहे, बघू शकता. मोरबिशी कलरमध्ये आहे आणि शेलासुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ही मूर्ती ना आपल्याला सोफ्यावरती बसलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते आहे. तसेच कपाळावरती बघू शकता त्रिशूळ टाईपमध्ये आपल्याला आहेत ना गंध पाहायला मिळतो आहे. खूप छान वाटते ही मूर्ती. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक ना मित्रांना मूर्ती पाहायला मिळते, खूप छान आहे. सुद्धा मूर्तीला ना आपला पोशाख परिधान केलेला पाहायला मिळतो आहे, खूप छान वाटते. कारण या पोशाखाचा कलर कॉम्बिनेशन बघाल ना, भगवा कलरमध्ये आपल्याला आहेत ना धोती पाहायला मिळते आणि ब्लू कलरमध्ये आहेत ना शेला पाहायला मिळतो आहे. आणि या मूर्तीच्या खासियत म्हणजे ना बाप्पाच्या सोंडीचा आकार बघू शकता. म्हणजे ना असा थोडासा समोरून ना चपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बघू शकता. तुम्हाला आवडतो तसा पोच आहे. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती. या समोरच्या रॅकमध्ये आहेत ना आपल्याला खूप छान छान अशा मूर्ती पाहायला मिळतात. समोर बघता ती ब्राह्मणी स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. जवळपास आहेत ना 2 फुटाची ती मूर्ती आहे. आणि या मूर्तीचा कलर कॉम्बिनेशन बघाल ना खूप छान आहे. पिवळ्या कलरमध्ये आपल्याला ना पितांबर पाहायला मिळतं आहे. आणि चतुर्भुज आहे ही सुद्धा मूर्ती. पुढे सुद्धा बघू शकता महाराजाच्या स्वरूपामधली आहे. आणि इकडे ही बाल स्वरूपामध्ये आहे. मोर दाखवलेला एक साईडला आणि खाली ना बाप्पा असा चौरंगावरती बसलेला पाहायला मिळतो आहे. तसेच हातामध्ये बघू शकता बाप्पाला आवडणारा लाडूसुद्धा आपल्याला मोदकसुद्धा पाहायला मिळतो आहे. तर मित्रांनो इकडे या सर्व मूर्त्या बघताना आपण त्या सर्व आपल्याला POPमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि या साईडला इकडे बघताना हे प्लास्टिक लावून ठेवलेले आहेत. हे आपल्याला आहेत ना शाडू मातीच्या आहेत, म्हणजे पर्यावरणपूर्वक अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान छान अशा मूर्त्या तिकडे. आणि या सगळ्या मूर्त्यांना आपल्याला शाडू मातीच्या पाहायला मिळतात. समोर ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता शाडू मातीची आपल्याला वन साईड पोचमध्ये, एक साईडला लोड दाखवलेला आहे आणि सिम्पल लुकमध्ये आहे, पण खूप छान वाटते मूर्ती. तशी ही सुद्धा एक बघू शकता. शाडू मातीच्या मूर्तींची खासियत म्हणजे ना आपल्याला मित्रांनो पर्यावरणपूर्वक असतात, म्हणजे निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी वगैरे होत नाही. खूप छान छान अशा शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. समोर ही सुद्धा बघता श्रीकृष्ण स्वरूपामध्ये सुद्धा आहे, ती सुद्धा खूप छान वाटते. आणि या मूर्त्यांना ना प्लास्टिक लावलेलं, जेणेकरून आता माशा वगैरे बसतात ना त्यावेळेस त्यांचे त्यांना स्पॉट त्याच्यामुळे काळे काळे डाग पडतात, त्याच्यामुळे सर्व मूर्त्यांना ना प्लास्टिक असं झाकून ठेवलेलं आहे. तसेच तिकडे समोरसुद्धा बघू शकता आपला बाप्पा तिकडे रेडी होतो आहे. आणि या साईडला इकडे पेंटिंगचं काम चालू आहे, दादा पेंटिंग करतो आहे, बघू शकता. ॲक्रेलिक कलरचा पेंट चालू आहे इकडे. आता आपण थोडं जवळून बघतोय, खूप छान अशी इकडे ना पेंटिंगचं काम चालू आहे. म्हणजे बाप्पाच्या डोळ्यात ती आखणी वगैरे बघू शकता. तर आता ना मित्रांनो आपल्यात ना पहिल्या कार्यशाळेच्या इकडच्या ना मूर्त्या बघून झालेल्या आहेत, म्हणजे श्री गणेश चित्रशाळा. इथे आपण आहेत ना बाप्पाच्या POP असतील, तसेच शाडू मातीच्या मूर्त्या बघून झालेल्या आहेत. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे नाही तर मित्रांनो आपल्याला मूर्त्यांच्यात ना डायमंड वर्कसुद्धा इकडे ना दादा ते स्वतः करून देतात. तर तुम्हालासुद्धा ना बाप्पाच्या जर घरगुती आपल्या तुमच्या मूर्ती बुक करता असतील तर या कार्यशाळेला नक्की भेट द्या. श्री गणेश चित्रशाळेच्या समोरचा ना मित्रांनो आपल्याला हा अमर आर्ट्स म्हणून आहे ना ही सुद्धा एक कार्यशाळा पाहायला मिळते. स्क्रीनवरती त्यांचा नंबरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इकडे बघू शकता
डिस्प्लेलाच ना खूप छान छान अशात ना आपल्या बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. सर्व प्रकारच्या म्हणजे पोशाख परिधान केलेल्या आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. डायमंडवर केलेल्या आहेत. समोर बघतोय सर्व श्रीकृष्णाच्या स्वरूपामधल्या आहेत. आणि खाली इकडे बघू शकता जय मल्हारच्या स्वरूपामध्ये सुद्धा एक बाप्पाची मूर्ती आहे. तसेच या साईडला इकडे आपल्याला ना लालबागच्या राजाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला डिस्प्ले एक मूर्ती पाहायला मिळते. समोर बघू शकता मित्रांनो, आता आहे ना लवकरच आहे ना आषाढी एकादशी येणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी रिलेटेड आहे ना इकडे बघू शकता वारकरी आपल्याला आपली संस्कृती दर्शवणारी अशा छोट्या अशा मूर्त्या पाहायला मिळतात. बघू शकता म्हणजे आपल्या दिंडीचं दर्शन या मूर्त्यांमधून पाहायला मिळतं आहे. खूप छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि मागे सुद्धा बघायला ना खूप छान अशा डिस्प्लेवरती मूर्ती पाहायला मिळतात. डिस्प्लेवरती जाणं आपल्याला इतक्या छान छान अशा इकडे ना मूर्त्या पाहायला मिळत आहेत. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये असणाऱ्या मूर्त्या पाहायला सुरुवात करूया. तर आता मित्रांनो आपण आहे ना अमर आर्ट्सच्या इथे आतमध्ये आलेलो आहोत. आणि समोर ही सुद्धा मूर्ती बघू शकता गजमुख दाखवलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला बाप्पांना बसलेला दाखवलेला आहे. खूप छान वाटते ती सुद्धा मूर्ती. जवळपास 3-3.5 फुटाची ती मूर्ती होईल. जशी या साईडला इकडे बघता ना या रॅकमध्ये आपल्याला ना 1.5 ते 2 फुटाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. समोरही बघता श्रीकृष्ण स्वरूपामध्ये आणि टोटली ना छान असा या मूर्तीला वर्क केलेलं आहे. म्हणजे बघू शकता धोतरसुद्धा बघू शकता बेबी पिंक कलरमध्ये पाहायला मिळतं आहे. तसे ते हातामध्ये मोदक दाखवलेलं आहे. तसे त्या मूर्तीला ना पूर्ण डायमंड वर्कसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. फेटा वगैरे बघू शकता खूप छान वाटतं आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो डायमंड वर्क केलेलं आहे. मुकुट असेल किंवा बाप्पाचा पोशाख असेल पूर्ण आहे ना आपल्याला डायमंड वर्क पाहायला मिळतं आहे. आणि अमर आर्ट्सची खासियत म्हणजे ना मित्रांनो आपल्याला इकडे ना सर्व मूर्त्यात ना अशा प्रॉपर अशा डायमंड वर्क करून आपल्याला पाहायला मिळतात. डायमंड वर्क तो पोशाख खूप छान अशा प्रकारे ना इकडे आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. समोरही सुद्धा एक मूर्ती बघू शकता बैठक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चतुर्भुजा असलेली ही मूर्ती आहे. आणि या मूर्तीला म्हणजे बाप्पाच्या मुकुटावरती खूप छान असं काम केलं आहे. म्हणजे डायमंड वर्क बघू शकता. खालच्या रॅकमध्ये नाही आपल्याला 3 फुटाची मूर्ती पाहायला मिळते. मूर्ती एकदम सिंहासन दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती बसलेली आहे बघू शकता. आणि या मूर्तीला सुद्धा आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळते. समोरही सुद्धा बघू शकता बॅकग्राऊंडचा आपला जे प्रभाव येते ना ती खूप छान वाटते. म्हणजे बघू शकता महल टाईपमधले आहे. सिंहासन दाखवलेलं आहे त्याच्यावरती बाप्पा बसलेला दाखवलेला आहे. ही सुद्धा मूर्ती आपल्याला डायमंड वर्कमध्ये पाहायला मिळते. तसेच या मूर्तीच्या डोळ्यांची आखणीसुद्धा वगैरे बघू शकता. कपाळावर गंधसुद्धा बघू शकता आपण त्रिशूल स्वरूपामध्ये आणि ओम दाखवलेला आहे. इकडे ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता 2 फुटामध्ये आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. गुलाबी कलरमध्ये आपल्याला बाप्पाला पोशाख दाखवलेला आहे पूर्णपणे. तसेच हातामध्ये दोन्ही साईडला बघू शकता गुलाब पाहायला मिळतात. आपल्याला दोन्ही हातामध्ये गुलाब दाखवलेले आहेत. एका हातामध्ये आपल्याला मोदक पाहायला मिळतं आहे. तसेच या मूर्तीच्यात ना जो बाप्पाचा अस्थिदंत येतो ना त्याच्यावरती सुद्धा आपल्याला वर्क केलेलं पाहायला मिळतं बघू शकता. तसेच फेट्यामध्ये आहेत ना आपल्याला वेणी टाईपमध्ये आपल्याला ना फेटा पाहायला मिळतो आहे बाप्पाला. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती. जवळपास 2 फुटाची ही मूर्ती आहे. पुढे या साईडला सुद्धा ही मूर्ती बघू शकता. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती. आणि याच्यामध्ये ना आपल्याला फेटा वर्क बघू शकता. प्रॉपर आपल्याला फेटा इकडे या मूर्तीला पाहायला मिळतो आहे. तसेच या मूर्तीला आहेत ना आपल्याला पोशाखसुद्धा दाखवलेला बघू शकता. एक मूर्ती आहे खूप छान आहे. म्हणजे या मूर्तीची खासियत म्हणजे ना आपल्याला बाप्पा आहे ना ओम दाखवलेला आहे बॅक साईडला. आणि त्याच्यावरती आपल्याला बाप्पा विराजमान आहे. आणि बाप्पाला गुलाबी कलरमध्ये धोतर दाखवलेलं आहे. तसेच गुलाबी आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये फेटा आहे. आणि फेट्यावरती सुद्धा बघू शकता आपल्या एक साईडला मोरपंख दाखवलेले आहेत. तसेच मोत्यांच्यासुद्धा त्याच्यावरती ड्रिपिंग दाखवलेली आहे. खूप छान वाटते. आणि शेला वगैरे तो सुद्धा बघू शकता एम्ब्रॉयडरीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती आहे. 2 फुटामध्येच आहे ही सुद्धा एक मूर्ती. समोरसुद्धा ना एक छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बघू शकता. एक साईडला वाघ दाखवलेला आहे आणि मागे ना सिंहासन दाखवलं आहे त्याच्यात बाप्पा बसलेला आहे. आणि मागच्या साईडला बघू शकता 3 असे सिंहांचा फेस दाखवलेला आहे सिंह. आणि तसे जे मूर्तीच्या फेट्यावरती डायमंड वर्क बघू शकता. फुल डिटेलिंगमध्ये आपल्याला इकडे वर्क पाहायला मिळतं आहे मूर्तीवरती. फेट्यावरती डायमंड वर्क आहे. बाप्पाच्या सोंडेवरती डायमंड वर्क आहे. तसेच जे आभूषण दाखवलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. या साईडला सुद्धा बघू शकता कमळावरती बसलेला बाप्पा पाहायला मिळतो आहे. ही सुद्धा मूर्ती आपल्याला टोटल डायमंड वर्कमध्ये आहे. आणि या मूर्तीच्या आहेत ना आपल्याला कपाळावरती आहेत ना विठुरायाचा जो गंध येतो ना तो पाहायला मिळतो आहे. आणि सिंपल लुकमध्ये ओमसुद्धा बघू शकता खूप छान वाटतं आहे. आणि मागच्या साईडला बघाल ना आपल्याला नागाची थीम पाहायला मिळते. म्हणजे शेषनागाची थीम आपल्याला पाहायला मिळते. खूप छान आहे ही सुद्धा मूर्ती. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता.
नंदी दाखवलेला आहे पाठच्या साईडला आणि समोर बाप्पा उभ्या स्वरूपामध्ये आहे आणि बाप्पा उभा आहे ना, जास्वंदीचं पान येतं ना त्याच्यावरती उभा आहे. बघू शकता खूप छान आहे सुद्धा एक मूर्ती. आणि ना प्रत्येक मूर्तीच्या आहेत ना आपल्या कपाळावरती आहेत ना वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत ना आपल्याला गंध पाहायला मिळतात. बघू शकता खूप छान छान प्रकारच्या अशा इकडे आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. ही सुद्धा एक मूर्ती आहे. बघू शकता सिद्धिविनायकच्या स्वरूपामधले आहे. बाप्पा बैठक स्वरूपामध्ये दोन्ही साईडला रिद्धी सिद्धी पाहायला मिळतात. आणि जो आपल्या सिद्धिविनायकची जी प्रबळ ना ती पूर्ण आपल्याला बघू शकता गोल्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप छान वाटते ती मूर्ती. तसं इकडे ही सुद्धा बघू शकता ब्राह्मणी लुकमध्ये आहे. सिम्पल लुकमध्ये बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या बाप्पाच्या डोळ्यांची आखणीसुद्धा बघू शकता खूप छान वाटते. सिम्पल लुकमध्ये कपाळावरती गंधसुद्धा बघू शकता खूप छान आहे. बरं आता बघता ना मित्रांनो, गेल्या वर्षी जो आपला जो मुंबईचा राज होता ना त्याची इथे प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान अशी मूर्ती साकारलेली आहे इकडे बघू शकता. आणि अमर आर्ट्समध्ये ना मित्रांनो बुकिंगसुद्धा सुरू झालेली आहे. जर तुम्हालासुद्धा तुमच्या घरी बाप्पा यायचा असेल ना तर एकदा अमर आर्ट्सला नक्की भेट द्या. बघू शकता खूप छान अशी ही मूर्ती बनवलेली आहे, डायमंड वर्क केलेलं आहे. पुढे इकडे आपल्याला ना दगडूशेठ हलवाईमधला आपला गणपती पाहायला मिळतो आहे. आणि मूर्तीला ना पूर्णपणे आपल्याला ना डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. मुकुट कपडे असे आपल्या पोशाख वगैरे दाखवले त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डायमंड वर्क पाहायला मिळतं आहे. बघू शकता. आणि या मूर्तीच्या खासियत म्हणजे ना बघू शकता कानामध्ये सुद्धा ना आपल्याला मोराची थीम दाखवलेली आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डायमंड वर्क पाहायला मिळतो आहे. दोन्ही साईडला बघू शकता खूप छान वाटतं हे सुद्धा. इकडे ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो खूप युनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. गरुड दाखवलेला नाही, गरुडावरती आहेत ना तुकाराम महाराजांच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. खूप छान अशी मूर्ती आणि बघू शकता डिटेलिंगमध्ये या मूर्तीला आपण बघितलं ना तर जो पिसारा येतो ना गरुडाचा तो सुद्धा बघू शकता खूप छानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. एक साईडला विणा दाखवलेला आहे, हातामध्ये बघू शकता चिपळ्या पाहायला मिळत आहेत. तसेच डोळ्यांची आखणी वगैरे आहेत ना प्रॉपरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. बघू शकता खूप छान वाटते मूर्ती आहे. जवळपास ही 2 फुटामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. बघू शकता मित्रांनो आहेत ना पूर्णपणे ना आपल्या सर्व या प्लास्टरमधल्या मूर्ती पाहायला मिळतात. POPच्या सर्व मूर्त्या आहेत. पण मूर्त्यात ना डायमंड वर्कमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं ना सर्व डायमंड होत्या. आणि या साईडला ना ब्राह्मणी लुकमध्ये आपल्याला मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. बघू शकता. तसेच या साईडला इकडे ही बाल स्वरूपामधली मूर्ती आहे, बाल गणेशा स्वरूपामधली मूर्ती आहे. बघू शकता डोळ्यांची आखणी असेल, कपाळावरती चंद्रकोर दाखवलेली आहे. मुकुटावरती आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. तसेच हा बाप्पा आहे ना कमळावरती बसलेला आहे. बघू शकता खूप छान वाटतो आहे. तसे इकडे ही सिम्पल लुकमध्ये आहे म्हणजे ब्राह्मणी स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. बघू शकता खूप छान छान आहेत म्हणजे. आणि या ब्राह्मणी स्वरूपामध्ये बाप्पांच्या खासियत म्हणजे ना मित्रांनो सिम्पल लुकमध्ये पण आहेत ना डोळे आहेत ना बाप्पाचे खूप म्हणजे असे बोलके आपल्याला पाहायला मिळतात. मग इकडे ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो आपल्याला दत्तगुरूंच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. खूप छान वाटते मूर्ती बघू शकता. एका हातामध्ये आपल्याला कमंडळू पाहायला मिळतं आहे. तसेच एका हातामध्ये शंकू पाहायला मिळतं आहे. चतुर्भुजी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, हातामध्ये सुद्धा रुद्राक्षाची माळ दाखवलेली आहे. आणि सिम्पल लुकमध्ये आपल्याला ना बाप्पा पाहायला मिळत आहे. बघू शकता. त्याच्याच खालच्या रॅकमध्ये ना आपल्याला इकडे जय मल्हारच्या स्वरूपामध्ये मूर्ती आहे. बघू शकता खूप छान वाटते ही सुद्धा मूर्ती. बाप्पाच्या डोळ्यांची आखणी, कपाळावर पिवळा मळवट असलेला गंधा पाहायला मिळतो आहे. बघू शकता खूप छान वाटते. जवळपास 2.5 फुटाची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर आज मित्रांनो आपण आहे ना गणसंकुल येथे भेट दिली होती. आणि गणसंकुलमध्ये ना आपण सुरुवातीलाच आहे ना श्री गणेश चित्रशाळा इकडे गेलो होतो. श्री गणेश चित्रशाळामध्ये ना आपल्याला मित्रांनो सर्व प्रकारच्या ना POP आणि शाडू माती अशा दोन्ही प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळाल्या. मूर्त्या ना अप्रतिम अशा होत्या आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या कार्यशाळा म्हणजे ना अमर आर्ट्सची खासियत म्हणजे ना आपल्याला मोस्टली ना सगळ्या मूर्त्यांना डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतात. म्हणजे डिटेलिंगमध्ये ना आपल्याला डायमंड वर्क असेल किंवा जे बाप्पासाठी असणार ना पोशाख वगैरे ते सर्व काही ना त्यांच्याकडे करून आपल्याला मिळतं. आणि दोन्ही ठिकाणी ना आपल्याला मूर्त्या आहेत ना 1.5 फुटापासून ते अगदी 3-3.5 फुटांपर्यंतच्या मूर्त्या घरगुतीवाल्या सर्व प्रकारच्या मूर्त्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. तर हा व्हिडिओ तर आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.